मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 3 एप्रिल 2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या व्यापारी बांधवांच्या गाया फार मोठ्या प्रमाणात या आळेफाटा गाई बाजारामध्ये येत असतात। आपण सातत्यानं गाई बाजाराच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो। मित्रांनो, उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार म्हणून आळेफाटा गाई बाजार ओळखला जातो। यामध्ये मोठ्या प्रमाणात गाया या विक्रीसाठी खरेदीसाठी आणल्या जातात। तर आपण पाहणार आहोत गायांच्या किमती। तरी मित्रांनो, एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। मी सर्व व्ह्यूअरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। आपण पाहू शकता व्यापारी बांधवांच्या गाय 2 कालवडी आहेत, जी माहिती घेऊ आपण। हे दादा आपले का कालवडी? काय किंमत सांगितली? सांगायला 75चा भाव आहे। 75,000 दोन्हींची एकीची सांगायलाय का? आणि द्यायचे 65 द्यायच्या काय कालवडी? एवढ्या टाईट कालवडी का या? 2 दाती कोणते काय कोणते आहे बरं त्याला? सरी एचएफ प्युअर एचएफ ABS कितीपर्यंत मागितलं तरी? 1.15 मग का नाही दिल्या? गिराईक काय मागणी होती? नाव नंबर सांग तुझा। 9766 25 68। ओके, एचएफ जातीची आहे कालवडी, 2 कालवडी आहे। 1,20,000 द्यायच्या ना रे? 1,20,000 पर्यंत आलं गिराईक तर देऊन टाकायचं असं दादाचं म्हणणं आहे। व्यापारी आहे, मोबाईल नंबर घेतलेला आहे, अवश्य संपर्क करा घ्यायचा असेल तर। आपण पाहू शकता या गाया 3 गाया आहेत, चांगल्या तयार गाय आहेत। भाऊ, या 3 गाय आपल्या का रे? हो। काय किमती सांगितल्या? दादा सांगायला 95चा भाव आहे। 95 एका इकीचा का? हा, इकीचा 95 आहे। ह्या इकडल्या तर 2 गाय आहे, कोणत्या जातीच्या आहे? एचएफ सगळे एचएफ आहे का? एचएफ हा थोडासा क्रॉस ब्रीड मध्ये। तिकडली कडची क्रॉस ब्रीड आहे का? कोणती ही का? पहिला रुई का? आणि ही कितव्यांदा आहे दोन्ही खाली वाल्या? दुसऱ्यांदा। या दोन्ही गाया दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे। पहिले याला किती दूध दिले काय अंदाजे? 18 95,000 रुपये इकीची किंमत सांगितली। आणि हिची या क्रॉसची तिघांची किंमत 95 आहे। त्याची व्यक्तीची सांगायला 1.15 आहे, पण नगामध्ये घेतले ना 95चा भाव। मग 3 गायांची किंमत 95 देणार एका मालकाने घेतल्यावर? एका मालकाने थोडून घेतल्यावर दोघांची सांगायला 41,000 1,40,000 म्हणजे 1,40,000 एक गाई? नाही, दोन्ही गायची किंमत ही जोडाची। या जोडाची किंमत 1,40,000 आणि व्यक्तीची 1,15,000 1,15,000 या एकटीची क्रॉसची। काय याच्यात काय कमी जास्त होईल ना? तुझं नाव आणि नंबर सांग ना। माझं नाव शुएब शेख, मोबाईल नंबर 72 19 47 40 72 19 47 40 45। आपण पाहू शकताय दादाच्या गाया चांगल्या गाय आहेत। कोणाला घ्यायच्या असेल तर अवश्य संपर्क करा, व्यापारी गाय आहेत। आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे। आपली गाई का दादा? कोणत्या जातीची? जर्सी? हो, जर्सी। जर्सी काय किंमत सांगितली? 45 कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा। पहिल्या 2 येताना किती दूध दिलं साधारण? 12 लिटर दिले। 12 लिटर 2दा का? हो, 2 सकाळ संध्याकाळ? हो, सकाळ। आता 45 तुम्ही सांगताय, कितीपर्यंत मागतायत गाई बाजारात? काय मागतात ते 22 म्हणतात, कोणी 25 म्हणताय। 25 बाजार आहे हो म्हणजे। हा, तुमची काय अपेक्षा आहे? 45? हो, आमची 45 आपण। त्याच्यात कमी जास्त होईल थोडंफार? हो, थोडंफार कमी जास्त होईल ना। तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं।
9527 9527 620 620 354 354. कुठले तुम्ही? सांगनोरे कुठं आलंय? पिंपळगाव जोगा. पिंपळगाव जोगा म्हणजे आपल्या तालुक्यातले. हो आपल्या जुन्नर तालुक्यात. आपण पाहू शकता की कालवडे शेतकरी बांधवांची गाई आहे, विकायला आणलेली आहे. दादा आपली गाई का? हो कालवडे का? जर्सी आहे? हो प्युअर जर्सी. प्युअर जर्सी आहे. काय विकण्यामागचं कारण काय? चाराचा प्रॉब्लेम. चारा. अजून घरी किती गाय आहेत? घरी आहे 4 गाय. 4 गाय आहे. हिची काय किंमत सांगितली या कालवडीची? सांगायला 20 कमी जास्त करू. 20,000 रुपये कालवडीची किंमत सांगितलेली. कमी जास्त करणार. कितीपर्यंत मागणी झाली बाजारात? 7 आणि 6,000 मागतात. 7 आणि 6,000ला मागतात. बाजार नाही, दुधाला बाजार नाही, चाऱ्याची अडचण, म्हणजे सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम आहे. कुठला तू दादा? सांगनोरे. सांगनोरेच. पिंपळगाव जोग्याच्या वर. नाव नंबर सांग ना दादा तुझा. प्रवीण दोंडेभाऊ मोरे. मोबाईल नंबर 7709 68 19 41. 7709 68 68 19 41. आपण पाहू शकता कालवडे या दादाची चांगली गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. 20,000 रुपये म्हणतोय, त्याच्यात थोडंफार कमी जास्त होईल. आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपल्यावाली गाई का? खाली व्हायला आहे ना? आपण किती दिवसांनी खाली होणार आहे? महिना दीड महिना घेईन. कोणत्या जातीची आहे? जर्सी का? गिरवाज आहे. काय किंमत काय सांगितली? किंमत सांगितली पण गिरायकच नाही. हा गिराईक नाही आहे, पण साधारण तुमची किंमत काय बुवा? 45,000. 45,000. कितीपर्यंत मागणी होती? मागणीच नाही. अजून मागणीच नाही झाली. गिरायकच नाही. गिराईकच अजिबात नाही. गाई एवढी चांगली आहे, काय विकायचा का निर्णय घेतला? परवडत नाही. दूध धंद्याचा आता परवडत नाही. खाद्याचे बाजार वाढले, वैरणीचे बाजार वाढले, सगळे बाजारभाव वाढले आणि दुधाला बाजार नाही. दुधाला बाजारभाव नाही. अनुदान वरच्यावर मिळत नाही. अनुदान नाही. तुम्ही कुठले? आम्ही जुन्नर. जुन्नरचे. काय नाव? कैलास दातखिळे. दातखिळे. दातखिळवाडीचे का? म्हणजे येणेरच्या तिथं? येणेरच्या तिथले तुम्ही? 4 किलोमीटर. येणेरपासून 4 किलोमीटरवर दातखिळवाडी गावचे. किती गाय अजून मामा घरी? 9 गाय आहेत घरी. 9. टोटल 9 गाय. आता चाऱ्याचं काय अडचण? चाऱ्याची अडचण म्हणून तर मार्केटमध्ये आली. बाकी काय नाही. म्हणजे बाजार ना मुळात दूध धंदा परवडत नाही. हल्ली दूध धंदा पण परवडत नाही आणि चाऱ्याची अडचण आहे. चाऱ्याची अडचण विकत चारा घेऊन परवडत नाही. विकत चारा घेऊन परवडत नाही. परवडत नाही. साधारणतः दुधाला आता किती बाजारभाव पाहिजे? आता काय 28. नाही पाहिजे कितीपर्यंत? आता जसे बाजार भाव पाहिजे 45-50. 45-50 म्हणजे डबलनी पाहिजे. डबलनी पाहिजे. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना, मोबाईल नंबर. कैलास कृष्ण जाते 7756 0035 64. 7756 0035 64. आपण पाहू शकता गिरमधी गाई आहे. किती खाली व्हायला म्हटले? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. चांगली गाई आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे. घरगुती गाई आहे. कोणाला घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करा. मामांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आपण पाहू शकता या देखील शेतकरी बांधवांच्या गाय आहेत. 2 गाय आहेत. हे दोन्ही गाय आहेत, चांगल्या गाय आहेत. आपण यांची माहिती घेणार आहोत. दादा आपल्या काय आहे? शेतकरी. ही जी तिकडली गाई आहे तिचे सड बारीक आहेत काय नेमकं? बारीक नाही. आम्ही मशनी दूध काढतो ना. मशनी दूध काढता? ती किती हातावर दूध काढलं ना. हा. सड लांब आहे. हा. मशनी काढलं ते जागच्या जागेवर आवाज येत ना. हा. खाली व्हायला गाई? खाली 15 दिवस बाकी. मेन कशी गाई 15 दिवस बाकी आहे का? साधारणतः या गाईची काय किंमत सांगितली? ती सांगितली 55,000 रुपये. 55,000 रुपये. कोणत्या जातीची गाई?
जर्सीचे ना? कितव्यांदा खाली व्हायला म्हटले? दुसऱ्यांदा खाली. पहिले याचा किती दूध दिलं? 16 लिटर 2 टाइम. 16 लिटर दूध दिलंय. 55. आणि ही जी दिसती ही पहिला रुई कोणत्या जातीची? गिर क्रॉस मध्ये. गिर क्रॉस आहे ही काढली. ती जी 55 जी म्हणताय जर्सी, कितीपर्यंत मागणी होती मार्केटमध्ये आता? 45,000 रुपयाला मागितली. 45,000ला मागितलेली नाही दिली. आणि ही जी आपली गिर गाई आहे हिला 35,000ला मागितली. हिला 35ला मागितले. तुमची काय अपेक्षा? 40 तरी आली. 40. आणि हिची 55. 40 आणि 55. तुम्ही कुठले दादा? आण्याचे. आता चाऱ्याची समस्या त्याच्यामुळे काय बाजार नाही तर विकल्या नसत्या. दुधाला बाजार नाही तरी काय सांभाळतात? खाण्याचा प्रॉब्लेम आहे, चाऱ्याचा प्रॉब्लेम, पाणी नाही. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना दादा. प्रवीण लक्ष्मण दाते. नंबर, मोबाईल नंबर 9881 9599 01. आपण पाहू शकता चांगल्या गाय आहेत, शेतकरी बांधवांच्या गाय आहेत, घरगुती गाय आहेत. ही जी काळी गाई आहे ही दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. हिची साधारणतः 55,000 रुपये दादांनी किंमत सांगितली. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. आणि ही गिर गाई आहे, हिची ही क्रॉस आहे. 40,000 सांगितली, 45,000 सांगितली. ह्याच्यात पण कमी जास्त होईल. चांगल्या गाय आहे, घरगुती गाय आहे. मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. कोणाला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा. ही पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे. खाली व्हायला गाई आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. आपली गाई आहे ना? कोणत्या जातीची? एचएफ आहे का? एचएफ आहे. समोरचे बाबांचं म्हणणं आहे समोर आहे. कितव्यांदा आहे खाली व्हायला? चौथ्यांदा आहे. पहिल्या 3 येताना किती साधारण दूध किती दिलंय? दिले 18-19. 18-19. आता किती दिवस टाइम आहे तरी खाली व्हायला बाबा? 9-10 दिवस. 9-10 दिवस टाइम आहे. काय किंमत काय सांगितली गायची? या 50,000 सांगितलेली. आणि कितीपर्यंत मागणी झाली बाबा? 40-42 पर्यंत मागतायत. तुमची अपेक्षा 50च आहे का? आमच्या व्हिडिओच्या मार्फत, आपल्या शिवशासनच्या मार्फत थोडं कोणी आलं तर देऊ. पण खरोखरची मागणी किती झाली दादा हिला? खरोखरची 40ची मागणी झाली या गायची. आणि तुमचं म्हणणं आहे 50 तरी आली पाहिजे. मार्केट नाही बोल ना तुला काही. 1 मिनिट एवढं द्या. आणि तुमचा मोबाईल नंबर, नाव नंबर सांगा. 9822 55 72 75. कुठले तुम्ही? वडनेर म्हणजे पारनेर तालुका का? पारनेर तालुक्यातले. अजून किती काय आहे घरी मामा? 15-16 आहे. आता काय पाण्याची अडचण? पाण्याची नाही अडचण, पण आता रेट पडत चालल्यामुळे हा रेटच गायला दुधाला नाही. आणि चारा मागलाय. खुराक भरपूर महाग झाला ना. पर्याय काढला पाहिजे. खुराक महाग झालाय, बाजार नाही. आणि या सगळ्या समस्या आहेत. शासनाने खुराकीचे रेट कमी केले तर कोणी पण गाय पालन करेल. खुराकाचे रेट कमी झाले पाहिजे आणि दुधाचे रेट थोडे वाढले पाहिजे. दुधाचे रेट वाढले तर मग त्याच्यातून काहीतरी राहील. आता काय शेण सोडून शिल्लक काही राहतच नाही ना. शेण सोडून काहीच नाही. आणि चारा विकत आणून परवडत नाही. चारा विकत आणला नंतर तर मग काहीतरी वेगळंच करावं लागेल. पर्यायच नाही मग शेतकरी. हा पण हे सुगराची वगैरे रेट वाढलेली आहेत. धन्यवाद. ही देखील शेतकरी बांधवांची गाई आपण पाहू शकता. माहिती द्या ना थोडी. शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे. मामा आपली गाई आहे कोणती जातीची? मिक्स गिर आहे मिक्स. हा 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 काय मिक्स गाई आहे जर्सी मध्ये आपला याच्यामध्ये गिरमध्ये मिक्स गाई आहे. मामा ही खाली व्हायला का गाई? गाभण नाही ना? पहिलं दुसरी काय बारीक आहे. हा काय किंमत काय सांगितली? 20,000. या गाईची किंमत, लाल गाईची गिर आहे, मिक्समध्ये आहे. 20,000 रुपये किंमत सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली? 12 पर्यंत मागणी.
तुम्हाला फायनल कितीला द्यायची? 16,000 रुपयापर्यंत. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. शेखर शेरकर. कुठले? शिरवलीचे का? डिंगोरेचे शेरकर, जुन्नर तालुक्यातलेचे. आणि नंबर सांगा. 87 79 92 93 97 79 92 93 87 79 92 93 83. आपण पाहू शकता, संपर्क करू शकता. चांगली गाई आहे. आणि ही जी बारकी कालवड आहे मामा, ही जी बारकी कालवड आहे, हिची का कालवड नाही ना? हिची नाही, दुसरी गाय. या बारक्या कालवडीची किंमत काय सांगितली? 5,000. आता ती बारकी कालवड कितीपर्यंत मागते ती? 3.5 मागितली आता. 3.5 बाजार नाही का यांना? आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे. हो मामा नमस्कार. आपली गाई आहे ना? कोणत्या जातीची गाई? कोणती जाते? हां. काय रेट सांगितला? 60,000 रुपये सांगितलंय. कितीपर्यंत मागणी झाली मामा आत्ता बाजारात? 50,000 कितव्यांदा आहे खाली व्हायला? दुसऱ्यांदा आहे. पहिल्या येताला किती दूध दिलं मामा साधारण? 17-18 लिटर दोन्ही टाईम? 2 टाईम दिले. चांगली गाई आहे. तुम्ही कुठले मामा? सास पिंपळ. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. 9405 9405 64 61 65. तुमचं काय अपेक्षा आहे गाई कोण म्हटले? किती? 55,000 रुपयापर्यंत ही गाई विकायची आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. चांगली गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई, घरगुती गाई आहे. आपण संपर्क करू शकता. जर काही कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. आपण पाहू शकता ही व्यापारी बांधवांची गाई आहे, चांगल्या हाडात मोठी गाई आहे बरं का. हो मामा काय किंमत सांगितली हिची? 75,000. कितीपर्यंत मागणी होती आता? 65 पर्यंत मागितलेली. तुमची अपेक्षा? 70च्या वर देऊन टाकायची. कोणती जाते मामा या गायची? कोणत्या जातीची गाई आहे? प्युअर एचएफ आहे ना? कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. पहिलं काय दोन्ही यांना 25 लिटर 2 टाईम? 25 लिटर गॅरंटेड. तुमचं नाव नंबर सांगा ना. हां. 98 81 45 1807 तुमचा मोबाईल नंबर आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई एचएफ जातीची आहे. व्यापारी बांधवांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. कोणाला घ्यायची असेल गाई तर अवश्य संपर्क करा. ही व्यापारी बांधवांची गाई आहे, आपण पाहू शकता. व्यापारी गाई आहे. गाई बाजाराची फक्त बाजाराचा टॉपचा माल आहे बघा. गाई बघा फक्त. अरे दादा आपली गाई ना? हो. कोणत्या जातीची गाई? जरा एचएफ मध्येच ना? कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा. पहिल्या येताला किती दूध दिलं? पहिल्या येताला 20-22 प्लस दिलेले. या गायनी 20-22 प्लस दूध दिले. 20-22 लिटर दूध दिलंय. कासत चांगली गाई. क्वालिटी बघा ना. क्वालिटी गाईला क्वालिटी. काय किंमत काय सांगितली? किंमत सांगितली 75,000. 75,000. आणि द्यायची घ्यायची? द्यायचं काम आता व्यवहारात बसल्यानंतर बघू. कितीपर्यंत मागणी झाली? कितीपर्यंत मागणी झाली या गायची? 55 पर्यंत मागतात. कुठले तुम्ही? आम्ही ओतूर. नाव सांगा बरं. रफिक उस्मान शेख. नंबर? 98 989 59 486. 59 486. व्यापार करता? हो व्यापार करतो. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला. टॉपचा माल आहे. टॉपचा. कोणाला घ्यायची असेल? टॉपचा माल आहे. अजून कोणता आहे? हे काय? हे बघा. ही पण गाय तुमचीच आहे? ही काढली का? ह्या दोन्ही? ह्या दोन्ही पण गाय तुमच्याच आहे.
चांगल्या गाय आहे दोन्ही पण. इकडली गाई आहे ही कितव्यांदा खाली व्हायला आहे? ही तिसऱ्यांदा. ही जी गाई आहे ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. कोणत्या जातीची दादा ही? प्युअर जर्सी. जर्सी काय याच्याप? जर्सी जर्सी. जर्सी ना. काय किंमत सांगितली? तिची 80 सांगितलं. 80. कितीपर्यंत मागणी झाली? 65ला माग. 65 पर्यंत. आणि ती काढली तिची? ती जरा कमी आहे, ती मागायला 40,000. तुमचं काय म्हणणं आहे? आमची 50ची अपेक्षा. 50ची अपेक्षा. तुमचा नाव नंबर पुन्हा एकदा सांगा. 98 900 59 486. धन्यवाद. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा. 3 गाया विकण्यासाठी यांच्या. या 2 गाया आपण पाहू शकता. आणि दुसरी या व्यापारी बांधवाच्या गाय आहे. हे व्यापारी बांधवाच्या गाय आहे. चांगल्या गाय आहे, दोन्ही तयार गाय आहेत. बाबाजी मामा दाल पाराठी दाल पाराठी दाल पाराठी. सुमित शेठ आपल्या आहे का गाय? काय किंमत सांगितली आहे गायांची? 31 सांगितले. 31 जोड का? कितीपर्यंत मागणी झाली सुमित शेठ? मागले 85 80 पर्यंत. 80 85 पर्यंत मागतात. कमी मागतात. काय मार्केट रिव्हर्स आहे. मार्केट पार रिवर्स आहे. दुधाला बाजार आहे, पण अजून पशुखाद्याचे रेट जास्त असल्यामुळे काय जुळत नाही. शेतकऱ्यांचं जुळत नाही ना. जुळत नाही. ही कोणत्या जातीची ही जी गाय दिसती? ही गिरलँडो आहे. गिरलँड. आणि ही काढली? ही जर्सी. ही काढली जर्सी आहे. जर फुडून द्यायची ठरली ही जर्सी, हिची काय किंमत सांगितली? ती देऊन टाकू 50,000. ही जर्सी 50,000ला द्यायची. आणि ही 40ला देऊन टाकू. ही 40ला म्हणजे देऊन टाकायची. तुमचं नाव आणि नंबर सांगा. ही एक कारवड आहे. हिची एक ही एक कालवड आहे. ही पण चांगली कालवड आहे. हिची काय सांगितली? या कालवडीचं काय सांगितलं भाऊ? 65,000. कितीपर्यंत मागणी झाली सुमित शेठ? 50-52 पर्यंत मागत. 50-52 पर्यंत मागतात ते. फायनल किती? 60 पर्यंत द्यायची का? 60 घ्यायचे, 2-3 कमी घ्यायचे. 65 सांगितले ना. नाव नंबर सांगा ना. सुनील बाळूवरपे. हां. 90-96 90-96 27-12 27-12 84. 84. ओके धन्यवाद.